नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एप्रिल 2025 मध्ये भाईंदर पूर्वेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलामध्ये तरण तलावामध्ये बुडून एका 11 वर्षीय मुलाचा मुलाचा मृत्यू झाला होता। या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये जन आंदोलन उभारलं होतं आणि या ठिकाणी आजपर्यंत त्या मुलाला न्याय भेटलेला नाही आहे। तसेच हा जो क्रीडा संकुल आहे याचा जो परिसर आहे ही पालिकेची मालमत्ता असताना देखील आजपर्यंत हे पालिकेने या ताब्यात घेतलं नाही। अजूनही या ठिकाणी जो जुना ठेकेदार होता, ज्याचा ठेका रद्द करण्यात आला आहे, त्या ठेकेदाराचं अजूनही या ठिकाणी ताबा आहे। आज याच परिसरातून काही सामान बाहेर काढण्यात आलं। या परिसरामध्ये एक राजू किचन नावाने एक हॉटेल होतं आणि हा जो हॉटेल आहे याचं शिफ्टिंगचं काम चालू आहे। हे शिफ्टिंगचं काम ज्यावेळी चालू होतं त्यावेळी काँग्रेसचे जे नेते आहेत दीपक बागरी हे या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी काहीतरी व्हिडिओ काढलेत। संपूर्ण काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी सामान शिफ्टिंग होत असल्याचा आरोप केला आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आरोप नाही केलाय, मी स्वतः बघितलं आहे की इथून एक टेम्पो उभी होती, तो जो ओनर आहे त्याची गाडी उभी होती, राजूस किचनचा जिथे फ्रँचायझी घेतली आहे तिथे उपमहापौरांची गाडी उभी होती। आता दोन्ही गाडी नाहीत, ठीक आहे। उपमहापौर कोण? उपमहापौर हसमुख गेहलोतची गाडी मला वाटते नंबर 711चाच होता, ती गाडी इथे उभी होती आणि तो सौरभ उपाध्याय जो ओनर आहे त्याची गाडी उभी होती। मी येऊन फक्त त्यांना विचारलं की इथे का करताय, म्हणजे ही ताबा मला जेवढं माहिती आहे की माहिती अनुसार की ह्या जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याचं टेंडर रद्द झालंय, महापालिकेने त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे, ठीक आहे। ही अशी माहिती असताना सुद्धा एक प्रायव्हेट ठेकेदार आतमध्ये घुसून, इथे लॉक लावलेला असतो, सामान्य माणूस आतमध्ये जाऊ नाही शकत, मग एक प्रायव्हेट माणूस कसा आतमध्ये जातोय, कसा आपला सामान तिकडून काढून घेतोय, म्हणजे इथे गैरकारभाराचा तुम्हाला एक मोठा तांडव दिसतोय। म्हणजे पालिकाचे अधिकारी झोपलेले आहेत की काय, यांच्यासोबत त्यांचा काय कॉन्ट्रॅक्ट झालंय वेगळं, की त्यांनी पैसे घेतले होते म्हणून आता गप्प राहिले, काय आहे काय पूर्ण प्रकरण, कोणाच्या ताब्यात आहे, कोणाचा कंट्रोल आहे? महापालिका तर सांगते की त्यांनी हँडओव्हर घेतलंय, मग प्रायव्हेट माणूस कसा घुसू शकतो? आपण जाऊ शकतो का आतमध्ये? लोकांना एंट्री नाही, मग एक प्रायव्हेट माणूस आतमध्ये जातो आहे आणि तिकडून आपले सामान घेऊन येतोय, असं सांगतोय की आमचे किचनचे जे इक्विपमेंट्स आहेत ते आम्ही काढतोय। आता तुम्हाला मोठा मुद्दा असं सांगतो की हे जे किचनचे इक्विपमेंट्स आहेत, कॅन्टीनचे इक्विपमेंट्स आहेत, त्याच्या नावाखाली भाजपचा एक पदाधिकारी आहे करणीचरण सिंग, तो महिन्याचे लाख रुपयाचे पैसे घ्यायचे यांच्याकडून। त्यांनी ऑफिशियल पोलीस स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की लाख रुपयाचा भाडा तो कशामुळे घेतोय, कारण आतमध्ये जे फर्निचर लावले, ते एसी लावले आहेत, जे किचनचे इक्विपमेंट्स आहे, कॅन्टीनचे इक्विपमेंट्स आहे, त्याच्या नावाने भाडे खाणारा लाख रुपये महिन्याचे मागच्या 2 वर्षापासून तो घेतोय। हा भाडा घेणारा माणूस भाजपचा पदाधिकारी। हायजी पाहणं, या पैशातून त्याने महापालिकेला काही मोबदला दिलाय का? महापालिकेला काय नाही भेटलंय। महापालिकेला जे टेंडरची अमाऊंट आहे ठेकेदाराला पे करायची होती, त्या अमाऊंटमधून ठेकेदाराला पेमेंट करतोय तो, ठीक आहे। म्हणजे ठेकेदार ज्यांनी घेतलं होतं साहस चॅरिटेबल ट्रस्ट, तो जो आपला करणीचरण सिंग आहे आणि मधुसूदन पुरोहित आहे, त्यांना तो पेमेंट करतोय। म्हणजे हा पेमेंट कशाचा आहे, कुठल्या संदर्भाचा आहे? कॅन्टीनला वाल्याला विचारलं तर तो म्हणतोय की सामान त्याचं आहे, तर कॅन्टीनवाल्याचं सामान आहे, तर करणीचरण सिंगनी खोटं स्टेटमेंट दिलं पोलिसवाल्यांना। म्हणजे पूर्ण प्रकरण काय आहे कोण सांगणार? पोलीस तफसील बंद केली आहे, पोलिसांनी या लोकांना सर्वांना निर्दोष म्हणून बाहेर काढून टाकलंय, FIR मध्ये त्यांचा कुठेही उल्लेख नाही। म्हणजे हा पूर्ण प्रकरण फक्त भाजपच्या लोकांना वाचवण्यासाठी चाललं आहे। आणि आता पण हे आपले जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बंद असून सुद्धा ठेकेदाराच्या कंट्रोलमध्ये आहे। हा जो सिक्युरिटी गार्ड बसलाय तो पण प्रायव्हेट ठेकेदाराकडून बसवलेला गेला आहे, म्हणजे पालिकाचा सिक्युरिटी गार्ड पण नाही इथे। त्याच्यानंतर इथे JCB आतमध्ये जात आहे, JCBचं काम चालू आहे, सामान बाहेर काढतायत, म्हणजे नेमकी इथे चाललं काय हा प्रश्न आता लोकांसमोर उभा राहिलाय। याबाबत तुम्ही पालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली का? त्यांच्याकडून माहिती घेतली का नेमका काय प्रकार आहे? मी जाऊन कल्पिता पिंपले मॅडमला भेटायला प्रयत्न केला, कल्पिता पिंपले मॅडम अवेलेबल नव्हत्या। दीपाली पवार मॅडम मीटिंगमध्ये होत्या, त्यांना फोन केला तर दीपाली मॅडम सांगते की आम्ही हे जे प्रॉपर्टी आहे ते खांबीत साहेबांकडे हस्तांतरित केली आहे। म्हणजे जर खांबीत साहेबांच्या इथे जर प्रॉपर्टी हस्तांतरित झाली असेल तर प्रायव्हेट ठेकेदार, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आतमध्ये काय करतोय? त्यांना परवानगीच नसणार ना। म्हणजे कोणाच्या परवानगी घेऊन, कोणाच्या आदेशावरून ते लोक आतमध्ये जात आहेत, इथून सामान उचलून घेऊन जात आहेत। जर पालिकाची प्रॉपर्टीचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणावरती असणार? पालिकेचा पैसा म्हणजे आमचा पैसा ना, टॅक्सचा पैसा ना। त्या टॅक्सच्या पैशाचा असा जर गैरवापर होत असेल तर कसं चालणार? मीरा भाईंदर शहरमध्ये अंधारात चालू आहे, हे अंधारात बंद झाला पाहिजे। जसं की तुम्ही म्हटलं माजी उपमहापौर हसमुख गेहलोत जे भाजपचे पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी त्यांची गाडी होती, तर ते स्वतः या ठिकाणी आतमध्ये गेले का? तुम्ही पाहिलं का? नाही, मी त्यांना पाहिलं नाही। मी म्हणून तुम्हाला सांगितलं की इकडे त्या ओनरची गाडी उभी होती जो राजूस किचनचा फ्रँचायझी चालवतोय, आणि इथे त्यांची गाडी उभी होती। आता दोन्ही गाडी नाहीत, म्हणजे माझा मनात तर संशय येणारच ना की इथे भाजपच्या पदाधिकारीची गाडी काय करते, इथे ओनरची गाडी काय करते। जर ओनर आतमध्ये आला असेल तर कोणाला तरी विचारून गेला असेल ना। मग काय हसमुख गेहलोतची परमिशन घेऊन गेला होता का? हा, तर त्यांना जावं लागेल।
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं लागेल की हा नेमकं प्रकरण काय आहे, याचं स्पष्टीकरण आम्हाला पाहिजे. अतिशय गंभीर असं प्रकरण आहे. भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आज दुपारी उपस्थित असल्याचं दीपक बागरी यांचं म्हणणं आहे. तसेच जो राजू किचन या ठिकाणी जो हॉटेल होता त्याचा देखील जो मालक आहे तो या ठिकाणी उपस्थित होता. त्यावेळी दोघांच्या गाड्या या ठिकाणी होत्या. उपमहापौर हसमुख गेहलोत हे आपल्या मीरा भाईंदरचे माजी महापौर आहेत. त्यांची गाडी या ठिकाणी होती आणि या सर्व प्रकरणात ग्रंथ मोता या बालकाच्या मृत्यू प्रकरणात अनेक वेळा भाजपच्या पदाधिकारी यांचं सहभाग असल्याचं वेळोवेळी अनेक राजकीय नेत्यांनी आरोप केलेले आहेत. तसेच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचे निकटवर्तीय देखील जे आहेत ते याच्यामध्ये कुठे ना कुठे सहभागी असल्याचं सातत्याने आरोप केला जात आहे. या सर्व संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे जे नेते आहेत सचिन पोपळे ते देखील आहेत. त्यांनी देखील या प्रकरणामध्ये जेव्हा या बालकाचा मृत्यू झाला होता त्यावेळी यांनी आंदोलन केलं होतं, तिरडी आंदोलन पालिकेमध्ये केलं, त्याच्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ते देखील आपल्या सोबत आहे. दादा काय सांगा, आजचा जो प्रकरण आहे पालिकेने ठेका रद्द केला आहे तरी देखील जी हा जो परिसर आहे पालिकेच्या मालकीचा परिसर पालिकेने अजूनही हा ताब्यात घेतलेला नाही. नाही, हे तर अधिकाऱ्यांची चुकी आहे. कारण की हे अधिकारी पहिल्यापासून या लोकांचं या साहस चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर साठवलोटं होतं. तुम्हाला मी सांगतो, महापालिकेनेच हा जो आदेश काढला होता, या आदेशामध्ये सरळ सरळ लिहिलं होतं की या ठिकाणची कॅन्टीन चालू असलं पाहिजे आणि कॅन्टीनचे दर हे महापालिका निश्चित करणार त्यानंतर. पण या ठिकाणी परस्पर राजू किचन नावाचं हे हॉटेल चालू होतं. या हॉटेलचं भाडं 1 लाख रुपये पर महिना आहे. पण माझ्या मते 1 लाख रुपये चेकने देत होते आणि वरती कॅशने 30,000 रुपये भाडं म्हणजे 1,30,000 हे रेंट होतं. आणि हे 2 वर्ष या ठेकेदाराकडून घेतलेले, पण हे महापालिकेने वसूल करायला पाहिजे होतं अशी आमची मागणी होती. परंतु आजपर्यंत वसूल केले नाही. त्यामुळे ही महापालिकेकडे जी प्रॉपर्टी आहे ती महापालिकेकडे न राहता हे इथे साहस चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी वावर होत आहे. माझी आयुक्त साहेबांना विनंती आहे की ताबडतोब या ठिकाणी महानगरपालिकेची सिक्युरिटी ठेवावी. या ठिकाणी ठेकेदाराने लाईट बिल भरलं नाही, त्यामुळे लाईटही कापून नेलेली आहे. या ठिकाणी सर्व भोंगळ कारभार चालू आहे. महापालिकेने ताब्यात घेऊन या ठिकाणी आता खांबीत यांच्या आधिपत्याखाली हे चालू आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे खांबीत साहेबांना, या ठिकाणी लाईट नाही आहे, लाईट पहिली करून घ्यावी. दुसरी गोष्ट, या ठिकाणचे जे त्यांचे पैसे त्यांना जो दंड आकारला होता तो ताबडतोब वसूल करून घ्यावा. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने JCB चालू आहे, सामान घेऊन चालू आहे, लेखी पत्र आल्याशिवाय आणि त्यांचा दंड वसूल केल्याशिवाय कुठल्याही ठेकेदाराला आणि कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला या ठिकाणाहून सामान घेऊन जाण्यास परवानगी देऊ नये. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या दालनात अजून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल. एक प्रश्न उपस्थित होईल, जसं दीपक बागरी काँग्रेस यांनी जे आरोप लावला की महिन्याला 1 लाख रुपयांचं जे भाडं आहे ते घेतलं जात होतं आणि त्याचा मोबदला पालिकेला दिला जात नव्हता. पण या एवढ्याशा छोट्याशा किचनमध्ये 1 लाख रुपयाचं भाडं घेण्या इतपत उत्पन्न त्या राजू किचनला मिळत होतं का? तुम्ही पाहिलं असेल, ज्या वेळेला ग्रंथचा मृत्यू झाला या ठिकाणी त्यानंतर 3-4 दिवसांनी ते हॉटेल चालू होतं. त्यावेळेला तुम्ही पत्रकार म्हणून उपस्थित होता. त्यावेळेला या ठिकाणी जे ऑनलाईन पद्धतीने जे फूड घेऊन जातात, डिलिव्हरी घेऊन जातात, ती लोकांची इथे लाईन लागलेली. त्यावेळेला आम्ही पर्दाफाश केलेला मनसेने की हे हॉटेल प्रायव्हेट पद्धतीने एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पण त्या मेलेल्या मुलाच्या टाळूवरचं लोणी खायचं काम हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि हे राजू किचनवाले करत होते. त्यावेळेला आमच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून ते हॉटेल बंद झालं आणि ते आज तागायत बंद होतं. परंतु या ठिकाणी हे गैरव्यवहार चालूच आहेत, ते ताबडतोब बंद व्हावेत. काही दिवसांपूर्वी ग्रंथ मुताचे जे वडील आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळत नसल्याचं गंभीर आरोप प्रशासनावर केला होता. काय सांगाल त्याच्यावर? गंभीर आरोप केला. त्यावेळेला मी उपस्थित होतो, दीपकजी पण उपस्थित होते, सर्व पत्रकार बांधव होते. न्याय मिळतच नाहीये. कारण की 1,30,000 दर महिन्याला जर भाडं राजू किचनकडनं येत होतं तर ते पालिकेचं नुकसान करत होतं. तो एक गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, कारण की पालिकेची फसवणूक केलेली आहे. दुसरी गोष्ट, विना परवानगी या ठिकाणी हॉटेल चालू होतं. विना परवानगी दर जे होते, मुलं जी शिक्षणासाठी येत होती, ट्रेनिंगसाठी येत होती, त्यांचे दर हे महापालिकेने निश्चित केलेले, त्यापेक्षा वेगळ्या दराने हे पैसे घेत होते. तरीही महापालिकेने कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. या जे पदाधिकारी, जे ठेकेदार आहेत त्यांचे आणि राजकीय पक्षाचे संबंध असल्यामुळे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्यामुळे आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
फक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. आजही आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहे. येत्या काही दिवसात आम्ही पिटिशन दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची पण प्रोसिजर चालू आहे आमची. येत्या काळात तोही तुम्हाला दिसून येईल. अतिशय गंभीर मुद्दा आहे. मीरा भाईंदरमध्ये जे नागरिक आहेत तर जर त्यांनी जो टॅक्स आहे महानगरपालिकेचा टॅक्स जर चुकवला असेल तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मात्र इथे महापालिकेने जो ठेका दिला होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या नावाने महिन्याला लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर असल्यानंतर देखील मीरा भाईंदर महानगरपालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही, कारण की या ज्या ठेकेदार आहेत ते भाजप पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्वांवर आता यापुढे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त काय कारवाई करणार ते याच्यातून काय संबोध घेऊन